स्टेज पे आए और उन्होंने सबको फेलिसिटेट किया। तो मैं इनसे गुजारिश करूँगा कि वो एक दो शब्द हमारे लिए, तो जोर से तालियां स्वीट की। हरे कृष्ण। आप सबको मराठी समझ में आता है? किसको किसको मराठी नहीं आता है? सगळ्यांना मराठी आहे, छान। आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ ही संस्था जवळजवळ 170 देशांमध्ये 720 मंदिरांच्या मार्फत आपल्या या भारतीय संस्कृतीचा, कृष्ण भक्तीचा प्रचार करतात। आणि आपल्या भारत देशामध्ये असलेल्या ज्या 64 वेगवेगळ्या कला होत्या, पूर्वी त्याचा केंद्रबिंदू बदलून असताना कृष्णासाठी या कला सादर केल्या जातात। नृत्य असो, गायन असो, भजन कीर्तन असो, चित्रकला असो, शिल्पकला असो, अशा विविध कला या परमेश्वराच्या सेवेसाठी वापरल्या जातात। आज संपूर्ण जगभरामध्ये इस्कॉन जन्माष्टमी महोत्सव साजरी करत असताना हाच केंद्रबिंदू लक्षात ठेवून आज आपण हा परफॉर्मन्स केला। आपण पाहतो की वेगवेगळ्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतात। ज्यावेळी माझी मुलगी मोठी होती, एका बालवाडीमध्ये टाकली होती आणि तिथे तिला पिक्चरच्या गाण्यावरती जेव्हा डान्स करायला लावलं होतं, तेव्हा व्यक्तिगत माझ्यातला मनातला भारतीय माणूस मला ते चांगलं वाटत नव्हतं। कुठल्या तरी हिडीज गाण्यावरती माझ्या छोट्या मुलीने नाचावं आणि त्याचे दुष्परिणाम मी पुढे तेवढे तिला झालं। तर त्यामुळे आम्ही ते सादर करताना मुलांच्या मध्ये नृत्य करता करता त्यांच्यामध्ये कृष्ण भक्ती जागृत व्हावी हा त्या आमचा उद्देश असतो। आज ही मुलं नाचतील, कृष्णाच्या प्रत्येक असतील, कृष्णासमोर असतील, त्यांना परमेश्वराची कृपा प्राप्त होईल आणि त्याचबरोबर त्यांच्या भावना देखील चांगल्या लागतात। आज मुलं जेव्हा मोठी होती तेव्हा आपल्या आधुनिक शिक्षण शैलीमध्ये त्याच्याबरोबर योग्य वृत्ती आली पाहिजे, त्याच्याबरोबर त्यांचं चारित्र्य घडलं पाहिजे, त्याच्याबरोबर त्यांना परमेश्वराचे आशीर्वाद मिळाले पाहिजे आणि त्यांच्यावरती परमेश्वराची कृपा झाली पाहिजे। तेव्हा ते यशस्वी होते, तेव्हा ते सक्षम व्यक्ती होते, तेव्हा ते विश्वासू हेल्पफुल इंटिग्रेटेड पर्सन होते। आणि अशा नागरिकांची या देशाला गरज आहे। अशा भविष्यात घडणाऱ्या या मुलांमध्ये हा देश घडणार आहे आणि या देशाला खऱ्या अर्थानं मेरा भारत महान म्हणून हीच मुलं उद्या नवीन पिढी तयार करणार आहे। आणि यासाठी इस्कॉनचा हा अट्टाहास असतो, हा प्रयास असतो। हा सांस्कृतिक कार्यक्रम 7 दिवस चालणार आहे, 13 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत। आणि याच्या मागची भावना तुमची, आमची आणि सर्वांची एकच आहे की आमच्या मुलांमध्ये कृष्ण भक्ती वाढीस लावावी आणि नवीन सक्षम, सदृढ, समृद्ध अशी नवीन पिढी तयार व्हावी जी भक्तिभाव झालेली असते। हाच या संस्थेचा उद्देश होता। यासाठी या संस्थापक संस्थेचे संस्थापक आचार्य स्वामी श्री प्रभुपाद यांनी 1966 साली ही संस्था स्थापन केली। आज त्यांच्या माघारी जवळजवळ 50-55 वर्षानंतर ही संस्था 170 देशामध्ये 740 मंदिरांच्या मार्फत हे महान कार्य करत आहे। भारतीय संस्कृतीचा प्रचार करायचा आणि समृद्ध अशी केलं जायचं। आपण सगळे आपल्या मुलांचा सहभाग घेण्याला काही आपण व्हिजिटर्स पण आहात, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत, धन्यवाद देतो आपल्याला की आपण आलात आणि आपल्यामुळे मुलांना उत्साह दिला। दररोज हा कार्यक्रम संध्याकाळी होणार आहे, आपण जरूर या कार्यक्रमाला उपस्थित राहायला करणार आहे। फार फार धन्यवाद। लवकरच इथे